शरद पोंक्षे हा एक प्रसिद्धी पिपासू आणि मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा नट आहे. त्याला बहुधा कामं मिळण्याची झाली असणार. त्यामुळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो अधूनमधून अशी काहीतरी बेताल वक्तव्य करत असतो आणि स्वतःकडे लक्ष आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मला तर सगळ्यात महत्त्वाची शंका ही येते की या पोंक्षेनंच स्वतः आत्तापर्यंत मनुस्मृती वाचलेली नसावी. जर वाचली असती तर असं मूर्खासारखं स्टेटमेंट त्याने दिलं नसतं. शरद पोंक्षेंनी फक्त इतकं सांगावं की त्याच्या आज्याची किंवा पंजाची जी विहीर होती जर असेल तर ती सार्वजनिक पाणवठा म्हणून इतरांसाठी खुली होती का, सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना तिथं पाणी भरता येत होतं का, आणि जर नसेल भरता येत तर ते कशाच्या आधारे भरता येत नव्हतं पोंक्षे, हेही लोकांना सांगा. त्यामुळं अधूनमधून काहीतरी उथळ वक्तव्य करायची, लोकांचं ध्यान आकर्षित करून घ्यायचं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचं, हा एक विकार या माणसाला जडलेला आहे. त्यामुळे त्याला फार सिरियसली कोणी घेऊ नये. आम्हीही घेत नाही. अशा माणसाकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.